आपण आलतो बघा नांदेडला। तर राम राम पब्लिक, मी तुमचा कृष्ण वानखेडे आणि मी राहतो नांदेड जिल्ह्यातील हातगाव तालुक्यामध्ये। तर आपण सकाळी 5 ला उठून आंघोळ बिंगोळ करून आपण निघलो आता बस स्टँडला। तर आपल्याला नांदेडची गाडी पकडून आपल्याला निघायचं होतं आता नांदेडला। तर येता आल्याच्या नंतर थंडी तर भयानकच वाजू लागली बघा, आणि बस स्टँडला बी तेवढे माणसं नव्हते। तर काही वेळात आपली पण गाडी लागते। बाबा आपल्याला सोडायला आलते, त्याला बाय बोलून आपण बसतो आता बस मध्ये। तर आता जायचं होतं आपल्याला नांदेडला, पण पैशाहून एका मित्राला पण घ्यायचं होतं। मला तर वाटू लागलं थांबते की नाही की तिथं। आता तिकीट काढल्याच्या नंतर आपली गाडी निघते आता नांदेड साठी। आणि आजचा सफर जे आहे खूप मोठा आहे। आपल्याला नांदेडच नाही तर आपल्याला नांदेडच्या पुढे सुद्धा जायचं आहे। आता काही वेळात पळसा आल्याच्या नंतर आपला मित्र बसतो ना, आता निघतो आपण नांदेड साठी। आता उजळल्याच्या नंतर सूर्य कसा उगवते ते बघा एकदा। तर आता काही वेळात आपण नांदेडला पोहोचतो आणि तुम्ही नांदेडचा व्ह्यू बघू शकता। आणि तुम्ही माझा व्हिडिओ कोठून बघायला ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा। तर आपण नांदेड मध्ये आल्याच्या नंतर आपण उतरतो आता रेल्वे स्टेशनला, आणि तुम्ही नांदेडचं रेल्वे स्टेशन बघू शकता। आणि नांदेडहून कोण बघायला व्हिडिओ ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा। तर आपली ट्रेन लागणार होती 10 ला ना आपण 8 ला पोहोचलो होतो, म्हणून जरा आपण बाहेर निघलो फिरण्यासाठी। आणि मला नांदेडची माहिती नसल्यामुळे तुम्ही सांगा की हे चौक कोणता आहे। तर आपल्याला जायचं होतं आता छत्रपती संभाजीनगरला, आणि आपला ब्लॉग येतच थांबवतो आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण सांगणार की आपण कशासाठी चाललो। तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा, लाईक करून कमेंट करा आणि आपल्या मित्राला शेअर करा। तर भेटूया छत्रपती संभाजीनगर मध्ये।